बार्टी सारथी प्रवेशावर लिमिट येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। एकाच कुटुंबातले 5-5 लोक पीएचडी करतायत असंही त्यांनी म्हटलं। यावर पीएचडी करणं काळाचा पांढरा कागद करणं एवढं सोपं नाही असं अंधारेंनी म्हटलं। तर अजित पवारांनी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। असे काही विषय निवडले गेलेले आहेत, कुठल्या मुलांना द्यायचं, काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक-बाधक चर्चा झाली। शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे। मागं झालं ही गोष्ट खरी आहे, त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता। निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणाला बसायचे, नको नाराज नका करू, द्या अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे। पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याला काय कष्ट पडतात, हे विद्यार्थी काय पद्धतीने पीएचडी करतात आणि पीएचडी करणं म्हणजे एखादा कागद काळ्याचा पांढरा करणं एवढं सोपं नाही। आधी तुम्ही ज्या काही इतर ठिकाणी जो पैसा तुम्ही खर्च केलेला आहे या पैशाचा हिशोब घ्या ना। याचा अर्थ तुम्ही तेवढे मेहनती आणि बाकीचे सगळे ऐत खाऊ असं तुम्हाला सांगायचं आहे का? मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत पण पीएचडी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहे। आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे। या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय